नमस्कार, मी श्वेता स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण केस कापताना कैची कसं पकडतो किंवा कोंब कसं पकडतो ते बघायचे। तेव्हा हे अशी तुम्हाला कैची घ्यायची अशामध्ये आणि जास्त धारवाली नका घेऊ। मी सध्या प्रॅक्टिस करते, शिकते, तर जास्त धारवाली नका घेऊ, साधं वादेच घ्या। ही माझी आहे 950ची की 1000ची आहे, खूप जुनी माझी कैची। तर तुम्ही 100-150 रुपयाला भेटतात ती साधी, आणि याच्यापेक्षा थोडी छोटी असते ती घ्या, एवढी मोठी नका घेऊ। सेम भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण हाताला लागू शकतं, म्हणून म्हटलं छोटी घ्या। मोठी घेतली, मोठी भेटली तरी चालेल। तर काय करायचं आहे तुम्हाला, हे बघा, हे जे बघा हे असतं आणि सेम असं असलेलंच घ्या, कारण ह्याच्यावरती बोट ठेवायचं असतं आपल्याला, म्हणून असंच घ्यायचं आहे तुम्हाला। तर ही कैची ना, हे बघा, ह्या बोट हा आणि ह्या बोटात टाकायचं आहे बघा, हे असं तुम्हाला टाकायचं अंगठामध्ये हे, आणि दुसरं जे इथं तुम्हाला बोट ठेवायचं आहे बघा, हे मधल्या बोटात मधल्यापेक्षा करंगळीचं बाजूचं जो बोट आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे आणि हे दोन बोटाचे यूज करायचे आपल्याला कैची पकडायला। तर हे बघा, हे याच्यात आणि हे याच्यात, आणि हे इथं जो आपल्या कळिंग आहे ना ते इथं ठेवायचं आहे, आणि वरचा हात वरती ठेवायचं। हे बघा, हे असं करतात, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला त्याच हातामध्ये हे तुम्हाला कोंब पकडायचं। हे मी पकडली कैची, बघा कैची पकडली मी, कैची पकडल्यानंतर सेम ह्याच हातामध्ये कोंब पकडायचे। त्याच्यानंतर तुम्हाला हे कोंब असं केस विंचरून असं स्ट्रेट पकडायचे। आता हे आलं, त्याच्यानंतर हे असं कापायचे, दिसते तुम्हाला, हे असं कापायचं थोडं थोडंसं। तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा, कैची आणि कोंब पकडायचं, आणि शक्यतो कैची पकडून कोंब पकडून तुम्ही केस असं विंचण्याचा प्रयत्न करा। म्हणजे असं समोर कोणाला प्रॅक्टिससाठी घ्या, किंवा प्रॅक्टिस नसेल तर न्यूजपेपर घ्या, न्यूजपेपर कापत तसंही तुम्हाला मी नंतर प्रॅक्टिकल दाखवेल। सध्या म्हटलं कैची कसं पकडायचं, खूप जणांना प्रश्न पडतो, कैची कसं पकडायचं, कोंब कसं पकडायचं, कसं कापायचं वगैरे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ हा बनवले। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नक्की न्यूजपेपरचं तुम्हाला दाखवेल। तर तुम्हाला फक्त हात जरी पकडून तुम्हाला बघा, कैची आणि कोंब जरी पकडून तुम्ही फक्त स्वतः जरी असं प्रॅक्टिस केलं ना तरी पण चालेल। हे असं प्रॅक्टिस तुम्हाला करायचं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे। कारण कैची आणि कोंब एकसाथ पकडायला खूप जणांना प्रॉब्लेम होतो आहे, तर मग तुम्ही हे असं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, पण हळू कैची लागेल तर तुम्हाला हे हळू आरामात करायचे, कुठं लागणार नाही याची काळजी घ्यायची। जर तुम्हाला स्वतःवरती नाही प्रॅक्टिस करायचं, कोणाला तरी बसवा, त्यांच्यावरती असं प्रॅक्टिस करा, म्हणजे केस विंचरा त्यांचे, कोंब करा, पण कैची आणि कोंब एकाच हातात पाहिजे। बघा माझ्या दुसऱ्या हातात काहीच नाही आहे, एकाच हातामध्ये कोंब आहे आणि कैची, हे तुम्हाला असं प्रॅक्टिस करायचं आहे। कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला सांगा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बाय।